मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत अविनाश जाधव, मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत महेश कदम, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, सर्वजण हे काम आहे ते बंद करण्यासाठी, पुष्कर बिचारे आहेत मनसेचे ते सुद्धा इथे आहेत, काम बंद करण्यासाठी आता इथे आलेले आहेत। चायनीज कंपन्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झालेली आहे, तुम्ही इथे बघताय। कोण मॅनेजमेंट कोण पाहतं सगळं? महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता चायनीज कंपन्यांच्या विरोधात जे आहे ती आक्रमक होताना आपण इथे बघताय। मी पुन्हा एकदा जर तुम्हाला दाखवू इच्छितो की जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर चायना कन्स्ट्रक्शन असं सरळ यावरती कंपनीवर लिहिलेलं आहे, चायना कन्स्ट्रक्शन। आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे ती या साईट विरोधात आक्रमक झालेली आहे, ढोकाळीत आपण आहोत। आणि तुम्ही इथे बघताय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्याचे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कालच जे आहे ते हा इशारा दिला होता की लोकांनी आता ह्या चायनीज वस्तू वापरणं बंद केलं पाहिजे। व्यापाऱ्यांना आवाहन केलं होतं, नागरिकांनी आवाहन केलं होतं आणि आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही बातमी दाखवली होती। आणि अविनाश जाधव यांनी सांगितलेले की आम्ही जे आहे ते या विरोधात जे आहे आम्ही मोहीम सुरू करतोय आणि आता त्याच मोहिमेच्या अंतर्गत पहिला दिवस तुम्ही बघताय की कशा प्रकारे जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता या विरोधात जे आहे ते आक्रमक झालेले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता या विरोधात आक्रमक झालेली तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विभाग अध्यक्ष महेश कदम असे, रवींद्र मोरे ठाणे शहर अध्यक्ष मनसेचे पुष्कर बिचारे आहेत आणि बरेचसे कार्यकर्ते आहेत जे इथे आहेत आणि ते आता या बिल्डिंगचं काम बंद पाडण्यासाठी इथे आलेलं आहे। एका चायनीज कंपनीला याचं काम देण्यात आलेलं आहे। मगाशी आपण तुम्हाला दाखवलं ज्या पद्धतीने चायना कंपनी नाव देखील लिहिण्यात आलं होतं आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांचं जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि या बिल्डिंगच्या बाहेरून आपण सर्व दृश्य जे आहेत ती लाईव्ह दाखवतोय। मी पुन्हा एकदा आपल्या ठाणे लाईव्हचे जे दर्शक आहेत जर तुम्ही वरचं जर टॉप जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर सरळ चायना कन्स्ट्रक्शन म्हणून चायनीज भाषेमध्ये जे आहे त्या कंपनीचं नाव लिहिलेलं आहे। जोशी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे ती आता आक्रमक झालेली आहे। थोडंसं झूम करून जे आहे ते तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय। तुम्ही जर बघाल तर कंपनीचं नाव देखील चायनीज भाषेत आहे।
आणि कालपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी जो स्टँड घेतला आहे चायनीज कंपन्यांविरोधात असेल, चायनीज वस्तूंच्या विरोधात, त्याचा पहिला टप्पा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे आंदोलन करून सुरू केलेलं आहे असंच आपल्याला आता म्हणावं लागेल. काय झालं का पण हे काय चायनीज मध्ये काय लिहिलंय सोसायटीच्या वर? काय मराठी भाषा नाही आहे इथे? नियम असा म्हणतो की तुम्ही ज्या राज्यामध्ये व्यवसाय करता 50% त्या राज्यातल्या भाषेचा बोर्ड असलं पाहिजे. तुमच्या इथे तर 100% तुम्ही चायनीज झालात. हिंदी पण विसरलात तुम्ही. हां, ते आता मला जर उद्या सकाळपर्यंत जर हे नाही दिसलं तर मी कार्यालयात घुसून आम्ही हे सगळं तोडून टाकू. ठीक आहे, आज पहिल्यांदा आलो आहे म्हणून अतिशय प्रेमाने आणि सौम्य भाषेत सांगतो, हे सगळं चायनीज बिनीज जे लिहिलंय ना ते बंद करायचं. आणि जोपर्यंत बॉर्डरवरचा विषय संपत नाही भारत चायना, तोपर्यंत इथे कुठल्याही प्रकारचा व्यवसाय तुम्ही करायचा नाही. ठीक आहे, त्यात कुठल्याही प्रकारचा तुम्ही व्यवसाय करता नाही दिसलात तर आम्ही इथे जन आंदोलन उभं करू, लोक घेऊन येऊ. बॉर्डरवर एक वेगळी लढाई आणि इथे ठाण्यात एक वेगळी लढाई, अशी परिस्थिती आम्ही उभं करू. ठीक आहे, सो ताबडतोब हे सगळं बंद करायचं आमची मागणी आहे. आणि उद्या संध्याकाळपर्यंत हे सगळं चायनीज लिहिलं ते काढून टाकायचं. ठीक आहे, नाहीतर ते तोडून टाकणार. आम्हाला किती वेळ लागते तोडायला, आणि फुकट तुम्ही जगभरात त्याची बदनामी होईल तुमची आम्ही तोडल्याच्या नंतर. ठीक आहे, तर तात्काळ ती काढा आणि याच्यापुढे कुठलाही व्यवसाय जोपर्यंत बॉर्डरवरचा विषय संपत नाही तोपर्यंत करायचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. अरे चायना हटाओ, चायना हटाओ, देश बचाओ, चायना हटाओ, देश बचाओ, चायना हटाओ, देश बचाओ. चायना. उद्या अधिकारी इथे आलेले आहेत. हे जी नावं आहेत ते काढण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि रोल आहे रोल आहे का? हमरे बन्या मधले फ्रेमला जा ना, मध्ये जा या याच्या इथे जा. सेंटरला मनोज एवढा वर हा, एक मिनिट थांब ना. रोल दादासाहेब, काय प्रकार आहे हा आणि मनसेची काय भूमिका असणार आहे? तुम्ही मागच्या काही दिवसापासून पाहताय की बॉर्डरवर भारत आणि चायना यांच्यामध्ये एक मागच्या 2 दिवसापूर्वी आपले 20 जवान शहीद झाले. आणि ज्या पद्धतीने चायनाने भारताच्या बॉर्डरवर लडाख या भागामध्ये भारताच्या सैन्यांवर हल्ला करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. आणि तेच दुसरीकडे आपण भारताच्या आतमध्ये एका बाजूला सैन्य देश वाचवण्यासाठी तिथे लढतंय, आपल्या जीवाची पर्वा न करता बॉर्डरवर उभा आहे. आणि इथे ठाण्यामध्ये म्हणजे त्या लडाखपासून इथपर्यंत म्हणजे जवळजवळ आपण 2,000 ते 2-2.5 किलोमीटर आतमध्ये एका बिल्डिंगवर चायनीज कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. एका चायनीज कन्स्ट्रक्शन कंपनीने इथे काम चालू केलेलं आहे. याच्यावर पूर्ण नाव चायनामध्ये, यावर हिंदीचा वापर नाही, मराठीचा वापर नाही, इतर कुठल्याच भाषेचा वापर नाही. कायदा सांगतो की तुम्ही ज्या राज्यांमध्ये काम करता त्या राज्यांमध्ये तुम्ही व्यवसाय करताना तिथल्या तुमच्या नावाच्या ज्या पाट्या आहेत ह्या 50% मराठीत असल्या पाहिजेत. सो इथे मराठी कुठेच काही नाही आहे. आणि मुळात आम्ही आज मागणी केलेली आहे की जोपर्यंत बॉर्डरचा विषय संपत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा इथे व्यवसाय किंवा कन्स्ट्रक्शनचं काम तुम्ही सुरू करू नका, अशी आम्ही आता यांना जी काय ताकीद द्यायची दिली आहे.
जर यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने इथे आंदोलन करेल. बाबासाहेब, ह्या लोकांनी जो हल्ला केला कपटीपणाने केला, बेसावध होते आपले जवान, काय सांगाल याच्यावरती? नाही, मी तुम्हाला म्हटलं ना की एका बाजूला जवान बॉर्डरवर आपल्या देशाची रक्षा करतायत आणि इथे काही ठराविक लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी इथे बिल्डिंग विकतात. मी महाराष्ट्रातल्या ठाण्यातल्या प्रत्येक माणसाला आवाहन करीन की या बिल्डिंगमध्ये घर ही जी कुठली सोसायटी हाऊस कोर्ट काय मला माहित नाही सोसायटीचं नाव काय, पण या सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारचं घर घेऊ नका. हीच त्या 20 जवानांना श्रद्धांजली. चायना भगो, देश बचाओ, चायना भगो, देश बचाओ. अविनाशजी आपल्यासोबत आहेत. अविनाशजी, काल आपण ठाणे लाईव्हला बातमी केली होती, मनसेने चायनीज वस्तूंच्या विरोधात तुम्ही एक आंदोलन मोहीम सुरू करणार होतात. आजपासून या मोहिमेला सुरुवात झाली असं म्हणायचं का? माझं मत ते टीव्ही फोडणं, टीव्ही आणणं, टीव्ही फोडणं, फोन फोडणं किंवा चायनीज वस्तू जाळणं, त्याच्यापेक्षा मुळावर घाव घाला. या गोष्टी घडतात कुठनं? त्या चायनीजच्या 1 रुपयामध्ये ते तर घेऊच नाही असं माझं पुन्हा मागणं आहे, पण ते 1-1 रुपया कमवतात. इथे करोडो रुपये कमवतात. इथे हजारो कोटींचा प्रोजेक्ट टाकून हे लोक इथे व्यवसाय करतायत. महाराष्ट्रात, आपल्या ठाण्यात, मुंबईमध्ये मराठीत नाव न टाकता या लोकांनी चायनीज भाषेत, मोठ्या भाषेत नावं टाकलेली आहेत. त्यांची हिंमत कुठनं येते ना एवढी मोठी? कोणाच्या जीवावर हे सगळं होतं याच्यावरही देखील लोकांनी विचार केला पाहिजे. मी पुन्हा लोकांना विनंती करीन की तुम्ही ह्या अशा टॉवरमध्ये घर विकत न घेणं हीच त्या 20 जवानांना श्रद्धांजली आहे. वारंवार जो अविनाश जाधव जो उल्लेख करतायत चायनीज अक्षरांमध्ये बिल्डिंगवर नाव लिहिलेलं, ते मी पुन्हा एकदा आपले जे ठाणे लाईव्हचे दर्शक आहेत त्यांना दाखवू इच्छितो की ह्याचा जो टॉप आहे, तुम्ही जर बघत असाल, नीट जर तुम्हाला दिसत असेल तर जे आहे, नीट जर दिसत असेल तर अक्षरशः चायना कन्स्ट्रक्शन आणि चायनीज भाषेमध्ये यांनी हे सर्व लिहिलेलं आहे. आणि नक्कीच एवढी हिंमत कुठून येते हा देखील एक मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही हे संपूर्ण या बिल्डिंगचं जर स्ट्रक्चर वगैरे बघितलं तर कुठेही एकही जो बोर्ड आहे तो मराठीत नाही आहे. हा कुठेतरी नक्कीच पहिला मराठीचा जो आहे तो अपमान तर आहेच, परंतु दुसऱ्या कुठल्याही भाषेत जे आहे ते नाव न ठेवता चायनीज कंपनीच्या भाषेमध्ये या बिल्डिंगचं नाव देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे अविनाश जाधव आहेत त्यांनी आता इशारा दिलेला आहे आणि उद्या सकाळपर्यंत हे सर्व बदलण्यास सांगितलेलं आहे. नक्कीच हे बदलतं आहे की नाही बदलतं याचे सर्वात आधी अपडेट्स जे आहेत ठाणे लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. ठाणे लाईव्हचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आजपासूनच ठाणे लाईव्हला फॉलो करायला सुरुवात करा. धन्यवाद.